काय सांगाल कशा संदर्भात निवेदन आहे? आज आम्ही आमच्या अपंगाच्या काही मागण्या आहेत त्या संदर्भात आम्ही निवेदन द्यायला आलो तहसीलदार साहेबाला. तर आमच्या मागण्या अशा आहेत की अपंगाला जे गाडी सरकारी गाडी आहेत की नाही ते मिळावं जागा 200 स्क्वेअर फूट जागा जी आहे गव्हर्नमेंटची त्याला मान्यता आहे ती जागा मिळावं. पुन्हा आमच्या अपंगाची पगार वाढ व्हावं त्याच्यामध्ये 3,000पर्यंत आमची मागणी आहे. ते आता 1,500 आहे ते 3-3.5 हजारापर्यंत व्हावं आमची. आणि आमच्या घरकुलाची समस्या आहे. घरकुलामध्ये आम्हाला सेपरेट काही असं तरतूद नाही ते सेपरेट तरतूद करण्यात यावी. पुन्हा आमचे जे जाचक अटी आहेत काही उत्पन्नाची अट आहे कोपन आहे त्याच्या अटी जरा शिथिल करण्यात याव्या या संदर्भात आम्ही निवेदन देण्यासाठी तहसीलदार साहेबाला आलेलो आहोत. शासनाच्या योजना काही लाभ घेतले की नाही? शासनाच्या योजनेचा लाभ तसा तर आम्हाला मानधन मिळते की आता 1,500 रुपये मानधन मिळते. पुन्हा एसटीचा प्रवासाची सुविधा आहे. पुन्हा रेल्वेची सुविधा आहे. शासनाच्या म्हणलं तर 1-4ची तेच आणि दुसऱ्या याच्या व्यतिरिक्त काही नाही. काही ग्रामपंचायतला निधी भेटत नाही. ग्रामपंचायतला 5% निधी वाटप करण्याचे सगळ्याच्या तातडीचे आदेश आहेत पण ग्रामपंचायत वाटप करीत नाही. त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे. त्या संदर्भात मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही आता आक्रोश आंदोलन करणार आहोत अर्धापूर तालुक्यामध्ये. आता हे आम्ही पहिले निवेदन दिले अजून 1-2 निवेदन देऊन आम्ही ते आमच्या आक्रोश आंदोलनाची म्हणजे त्याची आम्ही तारीख निश्चित करू आणि मग नंतर तुम्हाला कळवू.